नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रभाग क्रमांक 10 मधून मोठा धक्का बसला आहे. भाजपकडून इच्छुक उमेदवार असलेले शरद भाऊसाहेब शिंदे यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानं त्यांनी थेट बंडखोरीचा झेंडा फडकवत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि धार्मिक कार्याच्या माध्यमातून प्रभागामध्ये ठसा उमटवणारे बांधकाम व्यावसायिक, त्याचबरोबर युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले शरद भाऊसाहेब शिंदे यांनी लोकांच्या आग्रहातूनच मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. पक्षानं डावलले असले तरी जनतेचा विश्वास माझ्या पाठीशी असून यामध्ये माझ्या सामाजिक कार्याच्या जोरावर मी ही निवडणूक लढवेन आणि जिंकेन असा ठाम विश्वास व्यक्त केला. नमस्कार, मी शरद भाऊसाहेब शिंदे. मी गेले अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो, परंतु ऐन वेळेस पक्षाने माझी उमेदवारी टाळल्यामुळे मला नाईलाजास्तव अपक्ष उमेदवारी मी स्वीकारलेली आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून मी उमेदवारी करत आहे. गेले अनेक वर्षापासून मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये जनसेवा, त्यात प्रामुख्याने कोरोना काळापासून किराणा किट वाटप, त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, गणपती उत्सव अशा अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेऊन मी लोकांची सेवा करत आहे व इथून पुढेही मी जनतेची सेवा करण्यासाठीच ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. लोकांचं मी जे काम केलेलं आहे ते काम बघून लोकांच्या आग्रहास्तव प्रभाग क्रमांक 10 मधील लोकांच्या जनतेच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी करत आहे. तरी सर्व नागरिकांनी मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे ही विनंती. धन्यवाद. भाजपमध्ये उमेदवारीवरून आधीच अस्वस्थता असताना शरद शिंदे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 10 मधील राजकीय समीकरणे तापू लागली आहेत. पूर्णपणे बदलण्याची आता शक्यता निर्माण झाली असून पक्ष शिस्त, नाराजी आणि बंडखोरी या तिढ्यात अडकलेल्या भाजपासमोर आता ही निवडणूक अधिकच आव्हानात्मक ठरणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येते. शरद शिंदे यांना सामाजिक आणि धार्मिक कार्यातून जोडलेले कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्यानं ही बंडखोरी भाजपसाठी कितपत महाग ठरेल याकडे आता नाशिकच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.